मोठी बातमी नाशिकमधून। नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागले। विनायक पांडे, यतीन वाघ भाजपात प्रवेश करणारे। काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरेही भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। विनायक पांडे ठाकरे गटाचे दिग्गज नेते तर शाहू खैरे हे काँग्रेसचे मोठे नेते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, भाजपनं ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा सुरुंग लावल्याचं दिसून येतंय, काय अधिक माहिती? अंकिता, ही एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल। आगामी महापालिका निवडणुका आहेत, या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने 2 माजी महापौर नाशिक मधले हे भाजपच्या गळाला लागलेले आहेत। एक विनायक पांडे आणि एक यतीन वाघ, हे दोघेही शिवसेनेमध्ये होते। आता दोघांचा जो प्रवेश आहे तो भाजपात होणार आहे। विनायक पांडे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती, ते आता ठाकरे गटात होते, माजी महापौर सुद्धा आहेत, ते भाजपात जाणार आहेत। आणि त्याच पद्धतीने यतीन वाघ सुद्धा, जे माजी महापौर मनसेचे माजी महापौर होते, आता ते ठाकरे गटात होते, ते सुद्धा भाजपात जाणार आहेत। आणि त्याच पद्धतीने काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी काँग्रेसमध्ये हे काम केलेलं आहे, ते शाहू खैरे हे सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे भाजपने 3 मोठे जे नेते आहेत नाशिकमधले, ते गळाला हे लावलेलं आहे। आज गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यालयामध्ये या तिघांचाही प्रवेश होईल, अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। एकीकडे भाजप शिवसेनेची युती संदर्भात अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसताना भाजपमध्ये मात्र मोठा इन्कमिंग आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेची युती संदर्भात हे काय निर्णय होतो हेही पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित किरण, त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।